तुमचा विश्वास, आमची बातमी। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढला असून तापमान 44 अंशापार गेल्यानं नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत। शहरातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तळपत्या रस्त्यावर कच्च्या अंड्यांचं थेट आमलेट तयार केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। कच्च्या अंड्यांचं आमलेट होऊ शकतं तर माणसाच्या शरीराचं काय होईल? त्यामुळे या कडक उन्हापासून नागरिकांनी शरीराची काळजी घ्यावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी धुळेकर नागरिकांना केलंय। त्यांच्या या अनोख्या आंदोलनानं धुळेकर नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। धुळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून एप्रिल हीटचा सामना नागरिकांना करावा लागतोय। सकाळी 9 वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्यानं शरीराची लाहीलाही होतीये। या कडक उन्हाचा नागरिकांना चांगलाच फटका बसतोय। या तळपत्या तापमानापासून नागरिकांना आवाहन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी भन्नाट प्रयोग करत थेट तळपत्या रस्त्यावरच कच्चे अंडे फोडून आमलेट तयार करत नागरिकांना प्रकृतीच्या काळजी घेण्याचं आवाहन केलंय। काही सेकंदातच कच्च्या अंड्यांपासून आमलेट तयार झाल्यामुळे नागरिकांनी हा भन्नाट जनजागृतीचा प्रयोग पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। कच्च्या अंड्यांचं आमलेट होऊ शकतं तर आपल्या शरीराचं काय हाल होतील असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांना या उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन केलंय। तर या भन्नाट प्रयोगातून नागरिकांमध्ये जनजागृती केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, पिंटू जाधव, प्रकाश गायकवाड, महेंद्र पाटील, सोनू धनगर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे धुळे जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे। 43, 43, 44 एवढं तापमान धुळ्यामध्ये चालू आहे। मी धुळेकर नागरिकांना एवढंच सूचित करतो, एवढं सांगितलं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या शहरामध्ये खूप तापमानाचा पारा वाढलेला आहे। धुळेकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं जे काम असेल तर कामाच्यासाठी निघावं, विनाकारण बाहेर फिरू नये। कारण एवढं तापमान आहे, अंड्याची बुरशी होऊ शकते तर आपल्या शरीराची बुरशी होईलच का? प्रशासन सज्ज झालेले आहे, दवाखाने सज्ज झाले आहेत, आरोग्य अधिकारी सज्ज झाले आहेत, त्यांनी व्यवस्थित आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत। पण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला विनंती करतो व आवाहन करतो, नागरिकांनी आपली तब्येतीची काळजी घ्या, पाणी जास्तीत जास्त प्या, जेणेकरून आपली प्रकृती बिघडणार नाही। आताच आम्ही आंदोलन करत असताना एक 2 व्हीलरवाला चक्रून पडला, त्याला आम्ही आताच तातडीने आम्ही दवाखान्यात नेलं। म्हणून हे आंदोलन करायचं आम्हाला भाग पडू नका, नागरिकांना माझी विनंती आहे। म्हणून मी धुळेकर नागरिकांना एवढं सूचित करतो, मला काही पगार देत नाही सरकार, मी तुम्हाला आवाहन करतोय मुलांसाठी काय सांगणार साहेब? सामाजिक कार्यकर्ता म्हणून, सामाजिक चळवळ म्हणून आपल्याला 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर जगू नका, जेणेकरून आपलं काम। सुनील निकम, आपलं शासन, धुळे। आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी।